अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आप्पांना बोलवा म्हणे, ते आले तर भूकंप होईल, भूकंप. नाही देवकी, सिरियसली मला बोलायचं त्यांच्याशी. I want to tell him that I love साई and मी लग्न तिच्याशीच काढणार. अरे आप्पा फक्त तुलाच नाही, आम्हाला सगळ्यांना गोळ्या घालतील. मुर्दे पडतील इकडे, मुर्दे. डोंट वरी, असं काय पण होणार नाही. हा, एक मात्र नक्की होईल. काय? आप्पा समोर येईल, त्याच्याशी सईचं लग्न लावून टाकतील. मग तो कुणीही असो, परदेशी नाच जवळ चालणार नाही त्यांना. लगेच सासरी पाठवतील सईला. काय रे? हे बघ, तुझ्या आणि सईच्या बाबतीत आप्पांना काहीही सांगायचं नाही. हो, आणि त्यांच्या समोर सुद्धा फिरकू नको. तुम्ही सगळे किती घाबरता आपण. आय लव्ह साई, याच्यामध्ये रॉंग काय? रॉंग एवढंच आहे की तुला मराठी बोलता येत नाही. इथे वाढला नाहीयेस तू. ऑस्ट्रेलियाचे संस्कार आहेत तुझ्यावर. परदेशी आहेस तू. देवकी, आय एम एन इंडियन ॲट हार्ट. हार्ट बीटचा विचार तर आप्पा कधीच करत नाही. अरे पण तुम्ही करता ना. शैलेश, आता तूच समजाव बाबा ह्याला. हा तर हट्टाला पेटलाय नुसता. आप्पा कधीही येतील आणि हा हटून बसलाय. अरे नचिकेत, आता मी आणि मानसी सुद्धा तुझ्या बरोबर आहोत. पण आता ना अशी गडबड करू नको बाबा, नाहीतर. मी अजून नाही थांबू शकत. मी हे माझ्या स्टमक मध्ये इतका वेळ नाही ठेवू शकत. आय हॅव टू टॉक टू हिम. अरे तुझ्या स्टमक मध्ये टाकायला काजूची उसळ आणि शहाळ्याची भाजी आणून देते, म्हणजे तुझं ते स्टमक शांत राहील. देवकी पण. अरे बाबा जा आता, आप्पा येतील कोणत्याही क्षणी. ओके फाईन, मी जातो. गेला बाई एकदाचा. हो ना, नाहीतर आज तिसरं महायुद्धच सुरू झालं असतं. चला, काजूची उसळ करायला घेते. आता रात्री बघ कसा आडवा हात मारतील काजूच्या उसळीवर. अन्नदाता तथा भोक्ता, पाक करता सुखी भव. आज अंमळ 2 घास जास्तच जेवलो. आवडली ना काजूची उसळ? हो हो, म्हणून तर जास्त जेवलो ना. हो हो. आता जरा शतपावली करावी लागेल. हा, 2 घास जास्त जेवलो म्हणे. 8 पोळ्या, 3 मुदी भात, 6 वाट्या ताक आणि अर्ध पातेलं काजूची उसळ. एवढं सगळं फस्त केलं आणि म्हणे 2 घास जास्त जेवलो. असू दे आई, खाणाऱ्याचं जेवण काढू नये म्हणे. अहो, आवडलं म्हणून खाल्लं. हो, पण एवढं? अगं स्वतःच्या वयाचा, प्रकृतीचा काय अंदाज नको? अहो, तुमच्या हातालाच इतकी चव आहे की खाऊन दाद दिली अप्पांनी. हो, पण एक शब्द कौतुकाचा नाही. कुणाबद्दल चांगलं बोलायची सवयच नाही ना कधी. जाऊ दे, त्यांच्याकडून लग्न झाल्यापासून कौतुकाची अपेक्षाच नाही करत मी. पण आता वर जाऊन मोठमोठ्यांदा ढेकरा देत बसतील आणि माझी झोपमोड होईल. तू हसू नको ग. एकदा ढेकरा द्यायला लागले ना की वेगवेगळ्या स्वरात सुरू होतात. मैफलच जमते. अय्या, काहीतरीच तुमचं आई. नाही, तोंड आवरणं हा प्रकारच माहित नाही ना. जेवायच्या बाबतीतही नाही आणि बोलायच्या बाबतीतही नाही. सगळे केव्हाच जेवून झोपले, हे अजून रवंथ करत बसलेत. याला काही जेवण म्हणायचं? जाऊन दे, यांच्या बाबतीत बोलू तेवढं कमीच आहे. झालं ना सगळं आवरून? हो आई, झालंच आहे. चल मग आपण पण झोपायला जाऊ. दमले बाई आता. नचिकेत, मी ठेवू का भ्रमणध्वनी? मला खूप झोप आली आहे. साई प्लीज थोडा वेळ बोल ना माझ्याशी. अरे किती वेळ झाला बोलतोय आपण? कुठे? इट मस्ट बी जस्ट 5 minutes. अरे वेड्या, तासभर झाला बोलतोय आपण. Oh, because साई, whenever I talk to you, तेव्हा वेळ कसा पास होतो कळत पण नाही. So you just keep on talking.
हा ना, पण मला खरंच खूप झोप येते नचिकेत. साई प्लीज बोल ना थोडा वेळ. अरे जेवण अंगावर आलंय नचिकेत, मला खरंच खूप झोप येते, ऐक ना. अंगावर कसं? प्लेट मध्ये यायला पाहिजे. अरे म्हणजे जास्त जेवण झालं ना की असं म्हणतात जेवण अंगावर आलं. आज आजीने काजूची उसळ केली होती ना. आय नो, देवकीने मला पण दिली. गपचूप. हो ना, मग जा ना, झोप ना आता. कम ऑन साई, आय एम मिसिंग यू. मला झोप नाही लागणार, तू बोल ना माझ्याशी. अशी कशी नाही लागणार? एक काम कर, मी सांगते तसं कर, म्हणजे बघ तुला लगेच झोप लागेल. काय करू? शुड आय लुक एट युअर फोटोज? नाही, तसं झालं तर आय मिस यू अँड मग मला तिकडे यावं लागेल. नाही, तसं काही सांगणार नाहीये. फाईन, मग तू इथे येते का? माझ्या असं हेअरवरून हात फिरव, मग मी झोपतो. नाही, मी माझ्या खोलीतला दिवा चालू ठेवते, त्या दिव्याकडे बघून तू 29 पासून उलट्या क्रमाने पाडे म्हण, म्हणजे बघ तुला लगेच झोप लागेल. व्हॉट डू यू मीन बाय पाढे? अरे देवा, पाडे म्हणजे टेबल्स, मॅथमॅटिक्स, मॅथ्स. साई, वी आर हॅव्हिंग अ रोमॅन्टिक कन्व्हर्सेशन ओव्हर हिअर. मध्ये मॅथमॅटिक्स काय टाकते तू? हो ना, तू पाडे म्हण, मी दिवा चालू ठेवलाय. साई, बट बघणार मी या लाईटकडे. हे कसा तू लावलाय माझ्यासाठी. माय क्यूटेस्ट पाय. आई ग परमेश्वरा, वचनाचा सत्यानाश झालाय पार. काजूची उसळ आंबळ जास्तच झाली जरा. हो, आई 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 आई. ओवा खातो म्हणजे त्यानं निदान वाद तरी सरेल. वा प्रसन्ना, शैलेश, अरे दिवे गेलेत. दिवे. राम 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 राम. कुठे आहात तुम्ही? मी खाली इथे एकटाच आहे रे, आणि मला काही दिसत नाहीये. आओ आओ, जरा मेणबत्ती घेऊन येता का इकडे? आणि मला वर घेऊन चला, नाहीतर मी कुठेतरी धडपडेन. हो, ऐकू कसं येत नाहीये कुणाला. धनधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्याद्री स्तोत्र पाठे करोमिया. भूत प्रेत समन्नादि रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने. राम 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 राम. कोण आहे? कोण आहे तिकडे? मेलो मेलो मेलो. वाचव रे मारुती राया, मला वाचव वाचव रे. डन. साईने माझ्यासाठी लावलेला लाईट ऑनच राहायला पाहिजे. राम 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 राम.
अप्पा, मी भूत नाही, तुमचा कांगारू आहे मी. Get up. Everything sorted. अरे तू एवढ्या रात्री इथं काय करतोय? लाईट लावतोय. इलेक्ट्रिसिटी पॉवर ट्रिप झाली होती तुमच्या इथे. आय फिक्स्ड इट. आणि अप्पा रिलॅक्स. सब भूत वगैरे कोण नसतं. हा देर आर सम ह्युमन बिंग्स, दे घोस्ट सारखे बिहेव करतात, बट दॅट्स अनदर स्टोरी. एनिवे तुम्ही झोपा. गुड नाईट. प्लीज डोर लावून घ्या अप्पा. ते ओपन होतं म्हणून मी आत येऊ शकलो. प्लीज टेक केअर नेक्स्ट टाइम. गुड मॉर्निंग. काय बोलतो बाई? तू हिटलरची पेटवून आला लाईट? यप. पण तू उगाच पेटवली हा काय? तुझी लाईट लागली होती ना, मग काय गरज होती उगाच? नाही असं कसं? सई राहते त्या घरामध्ये, हिटलर पण राहतो. सईला उकडणार. आय नीड टू थिंक अबाउट दॅट. हे पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते काय? काय? अरे या सगळ्यामुळे तू एक स्टेप पुढे गेला बाई, एक स्टेप पुढे. या दॅट्स ट्रू. मी तर बोलतो ना, आता असं करून करून ना एक दिवस हिटलरला पूर्ण बाटलीत उतरवून टाक. एक्झॅक्टली. आय नीड टू बी इन हिज गुड बुक्स. काय केलं पाहिजे? आय नीड टू थिंक पॉझिटिव्ह. तुमची लाईन क्लिअर आहे रे भाई एकदम. मग नंतर मी आणि सई लग्न करणार आणि मी सिडनीला जाणार. तू सिडनीला गेलास ना की मी पण रिचाशी लग्न करणार. तुझी तिकडे सिडनीला आणि माझी तिथे लालबागच्या चाळीत छोटी 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 पोरं असतील. लुटू लुटू धावत सुटतील. अरे माझं पाळते. सई सारखी दोन क्यूट मुलं. मग मी, रिचा आणि आमची छोटी 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 पोरं, आम्ही सगळे सिडनीला येऊ. भाई विजा पाठवशील ना? ऑफकोर्स पाठवणार मी. मग तू तुझी फॅमिली, मी माझी फॅमिली, असं आपण फिशिंग करायला जाऊ. मस्त मासे पकडू आणि तिथल्या तिथे कालवण बनवून खाऊ. भाई बांगडा सापडला ना तर फ्राय पण करू. उडाला. ब्युटिफुल लाईफ. पण आधी आप्पांशी बोललं पाहिजे ना. लक्षात असू दे. अरे हिटलरशी काय बोलणार? लास्ट नाईट आय हेल्प हिम. तो खुश असणार, हॅपी असणार माझ्यावरती. आणि त्याला मी असंच हॅपी ठेवणार. अँड फायनली आमचं मॅरेज होणार. ए भाई, पण त्या हिटलरचं काय सांगता येत नाही का? तू कधी खसकेल. नाही, इट्स नॉट लाईक दॅट. मी हेल्प केली ना त्याला, थँक्स बोलणार तुम्हाला. ही एक्नॉलेज माय हेल्प. काय बोलतो भाई? एवढा कॉन्फिडन्स? एवढा खुश झाला का तू? आफ्टर ऑल मी हेल्प केली ना त्याला. डोंट वरी. I'll go and stand in front of him confidently. कोण टिकणार आहे ग यांच्या पुढे? एकदा तोंडाचा पट्टा चालू झाला ना की भले भले पळून जातात. अहो आई, पोट बिघडलंय ना आप्पांचं, म्हणून चिडचिड होत असेल त्यांची. पोट बरं आहे ग आता, पण डोक्याचं काय? ते फिरलेलंच असतं ना नेहमी. आणि आज सकाळपासून काय झालं काय माहिती, अतिच करतायत. अगं सकाळी दारात आलेल्या भाजीवाल्यावर पण तुटून पडले. अय्या, काय केलं होतं त्यांनी? अगं त्यांनी दिलेल्या कडीपत्त्याची पानं मोजून म्हणाले कमी आहेत म्हणे. तो म्हणाला अहो फुकट दिली आहेत. तर म्हणे 35च्या ऐवजी 70 द्या. अगो बाई, मग तो चिडला असेल ना आप्पांवर? तो कसला चिडतोय ग बिचारा. पैसे उद्या द्या सांगून पळून गेला. पण काय झालं असेल आप्पांना? आज सकाळी खिडकीत येणाऱ्या कावळ्यावर पण बडबडले. म्हणजे बघ आता, त्या कावळ्याचं बिचाराचा काय दोष? सकाळपासून इथे खिडकीत नुसते काव काव करून उच्चार मांडतात म्हणे. अगं आता कावळे काव काव नाही करणार तर काय म्याव म्याव करणार आहे? काय हो आई तुम्ही? अगं रागावून त्या कावळ्याला काठी फेकून मारायला गेले तर स्वतःच्याच पायावर पडली. आई आई आई, लागलं का हो आप्पांना? नाही ग,
अगं मगाशी मी पाणी घेऊन गेले तर एक घोट पिऊन म्हणाले खारट आहे. आता प्यायचं पाणी खारट कसं असेल? आई कुठलं पाणी नेलं तुम्ही? इथलंच ग पातेल्यातलं. आई अहो ते पाणी तर भाजी धुण्यासाठी मीठ घालून ठेवलं होतं मी. अरे देवा. बरं ते जाऊ दे, तू स्वयंपाकाला घे. हो. आता आणखीन कुणावर बरसणार आहेत काय माहित. अनुदिनानुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपल मन माझे नावरे आवरिता तुझ वीण क्षीण होतो धावरे धाव आता. सुपर बात अप्पा. लास्ट नाईट सगळं ओके ना? काय प्रॉब्लेम असेल तर लेट मी नो, मी हेल्प करणार. महामूर्ख, थँक्यू सो मच. तू समजतोस कोण स्वतःला? बॅड मॉर्निंग. तू जर काल आला नसतास तर काय अंधारात राहणार होतो आम्ही? सडनली काय झालं अप्पा? काल माझ्या पवित्र घरात तू तुझं परदेशी पाऊल टाकण्याचं धारिष्ट्य कसं केलं? रिलॅक्स रिलॅक्स. किती शाऊट करतो, बीपी वाढेल तुझं. तुझं? अरे काय लहानपणी आपण एकत्र खो खो खेळलोय का? आय एम सॉरी. 70 वर्षाचा माणूसही तूच, 5 वर्षांचा मुलगाही तूच. ही अशी दळभद्री भाषा आहे तुमची. आय एम सॉरी. मी विसरलो. तुमचा बीपी वाढणार अप्पा. अरे तुला समोर बघितला ना की माझा रक्तदाब वाढतोच. चल निघितून. लास्ट नाईट आय हेल्प यू, तुम्ही मला काय ब्लेम करता? अरे तू जर आला नसतास तर काय आम्ही कायमचे अंधारात राहणार होतो? अरे तुझ्या जन्माच्या आधीपासून वीज आहे या घरात. बट लास्ट नाईट नव्हती ना. स्मॉल पपी सारखे घाबरला होता तुम्ही. आय हेल्प यू. तुम्ही थँक्यू म्हणायचं सोडून मला ब्लेम करता, आर्ग्यू करता माझ्याशी. अरे करणारच. तुझ्यासारख्या संधी साधू परदेशीचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावेल हा अप्पा केतकर. व्हॉट हल्ला? हे असे हाय लेवल मराठी वर्ड्स यूज करून तुम्ही मला असं घाबरवू नका. आय एम नॉट गोना गेट स्कॅर्ड. घाबरत नाही मी तुमच्या मराठीला. मराठीचा म एवढं तरी म्हणण्याची योग्यता आहे का रे तुझी? मिस्टर केतकर, आय नो माय कॅपेबिलिटीज. तुम्ही मला सांगू नका. नाही तुला काही सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी हे चांगलंच ओळखून आहे मी. पालता घोडा म्हणजे तुम्ही घोडा आणणार माझ्याशी फाईट करायला? नाही तुम्ही आणा घोडा आणा. आय डोंट केअर. अरे तुझ्यासारख्या कांगारूला मी एकटा पुरून उरेन. मी आहे तुमचा कांगारू. अँड डोंट अंडर एस्टिमेट दिस कांगारू. ओके? अरे असा उड्या मारत परत जायला लावीन मी तुला. बघ मी जाणार नाही. मी इथेच राहणार. इफ यू हॅव अ प्रॉब्लेम देन यू गो. अरे एका परदेशीच्या पोकळ धमक्यांना घाबरून पळून जाणारा नाही हा स्वदेशी केतकर. हू डू यू थिंक यू आर? नेपोलियन और अलेक्झांडर? हरले, मोठे मोठे हरले आमच्या समोर. त्यात तुझी काय विषयात? लुक हूज टॉकिंग. ब्रेव हार्ट अप्पा केतकर. लास्ट नाईट घाबरले होते डार्कनेसला. मी आलो तुम्हाला हेल्प करायला. मी तुमचं एज आहे ना तसं तुम्ही बिहेव नाही करत. अरे वयाचा मान राखून बोलण्याची अपेक्षा तुझ्यासारख्या परदेशी संस्कारहीन अर्धी विजार घालून फिरणाऱ्या मुलाकडून ठेवूच शकत नाही मी. मी हाफ घालीन नाही तर फुल घालीन. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? अरे तुमच्यासारख्या पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेल्यांमुळेच हा देश अधोगतीला जाईल एक दिवस. देश तिवारी तुम्ही नका करू. यू थिंक ऑफ युअरसेल्फ. अरे तुझ्यासारख्यांना घाबरत नाही मी. परत जर माझ्या घराची पायरी चढलास तर तुला पोलिसात देईन. लक्षात असू दे. मी नाही येणार. तुम्ही इन्व्हाइट करणार मला तुमच्या घरी ऑन युअर ओन. नोट दिस डाऊन वन्स अँड फॉर ऑल. सत्यानाश.